ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। विधानसभेचा प्लान फिसकटला, मनोज जरांगेंचं ठरलं, मग बिनसलं नेमकं काय? पहा हा माझा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी विधानसभा लढवण्याबाबतचा 29 ऑगस्टला होणारा निर्णय आता पुढे ढकललाय। विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदलल्याचं बोललं जातंय। मात्र जरांगेंनी नेमकं कशामुळे घोषणा लांबणीवर टाकली, नेमकं काही बिनसलं की जरांगेंची यामागे गुप्त रणनीती आहे, यावरचा हा खरा रिपोर्ट आहे। सरकारनं आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसापूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदलली आहे। विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते। मात्र सरकारनं निवडणुका लांबवल्यामुळं आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागली असं म्हणत जरांगेंनी सरकारवरच खापर फोडलं। महाराष्ट्रातील पाऊस आणि सणांमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेणार असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं। एकीकडे सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे जरांगेंनी एक पाऊल मागे येत 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलली। त्यामुळे जेव्हा निवडणुकीची तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ असं म्हणत जरांगेंनी यू टर्न केलाय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होते, त्यामुळे निवडणुका कधीही झाल्या तरी जरांगेंचं आव्हान सरकार समोर असणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। काय वाटतं आपल्याला? आपली कमेंट जरूर कळवा। या अगोदर मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी। टाइप करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।